श्री इंद्रशेष बाबा संस्थान व श्रीमद भागवत ज्ञान उत्सव समितीच्या वतीने रथसप्तमी महोत्सव आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। 28 जानेवारीपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची शृंगारलेली मालिकाही होत आहे। 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ आणि हरिनाम सप्ताह आयोजित केला गेला आहे। श्री गुरु भागवत केसरी ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मधुरवाणीतून हा सप्ताह सुरू झाला असून 3 फेब्रुवारी रोजी दिव्यांगांना अन्नदान आणि वस्त्रदान हा कार्यक्रम पार पडला। यावेळी कार्यक्रमात सहभागी असलेले प्रमुख अतिथी श्री संत गाडगेबाबा मिशनचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, गाडगेबाबा अध्ययन केंद्र प्रमुख दिलीप काळे तसेच सुमधुर गोखले, हरिभाऊ खोडे, राजेश बोके यांची उपस्थिती लाभली। न चुकता येणाऱ्या सगळ्या गोरगरिबांना आंधळ्या कितीही जण येऊन सगळ्यांना नवीन वस्त्राचं दान आपल्या दरबारमध्ये केले जाते आणि ही परंपरा आजची नाही आहे, ही परंपरा आहे गेल्या 46 वर्षापासूनची। आणि म्हणून गाडगेबाबांचा एकदा जय जयकार करा, बोला सतश्री गाडगे बाबा की। ज्येष्ठावमानेन त्रे कृप्यंती बांधवहा। शास्त्रकारांचं मत असं आहे की आमच्याकडे असलेली जी संपत्ती आहे या संपत्तीच्या आम्ही एकटे वारस नाही तर 4 वारस अगोदर आहे। चत्वारो धनदायादो 4 वारस आहेत, त्यात धर्म, अग्नी, नृप आणि तस्कर। धर्म आहे, नृप म्हणजे राजा आहे, अग्नी आहे आणि तस्कर आहे म्हणजे चोर। आणि शास्त्रकारांचं मत फार सुंदर आहे, तेषाम ज्येष्ठावमानेन त्रय कुप्यंती बांधवहा। त्याच्यापैकी सर्वात ज्येष्ठ म्हणजे धर्म, त्याला जर त्याचा हिस्सा दिला नाही तर त्याचे 3 भावंड रागावतात, म्हणजे नृप, अग्नी आणि तस्कर। नसेल संस्कृत लक्षात आलं तर मराठी सांगतो, नाथबाबा लिहितात की आमच्याकडे जे धन आहे त्या धनाचा जी काही 4 वाटेकरी आहेत त्या 4 वाटेकऱ्यांपैकी धर्माला धर्माचा हिस्सा न दिल्यामुळे होते काय, अधर्मे रोग संचरे अंगी। अधर्माने एक तर रोग अंगामध्ये संचरतो, राजा इन्कम टॅक्सची धाड टाकते, नाहीतर चोर चोरी करून जातात आणि नाही तर आग लागते। आणि म्हणून अंध पंग अशक्त जन जेथे पावती द्रव्यान्न, जेथे तृप्त होतील दीन तेथे विघ्न जान बाधेना। नाथ महाराजांनी वर्णन केलं, अंध, पंगू आणि अशक्त जन जिथं द्रव्य आणि अन्नाची प्राप्ती करतात, जिथं दीन लोक तृप्त होतात तिथं विघ्न चुकूनही जात नाही। ही धर्माची सूत्री त्या काळात वर्णन करून ठेवले गेलेली आहेत। जेंट्स मंडळींना ब्लँकेटचे वाटप या ठिकाणी गोखलेसाहेब करत आहेत। आमचे सिटी न्यूजचे माननीय श्री चंद्रभाऊजी सदुतिया साहेब यांचं दरवर्षी आम्हाला मार्गदर्शन लाभत राहते। सर्वांनी एकदा बाबांचा जय जयकार करावा, बोला संतोषी गाडगे बाबा की। ज्या साड्या तुम्हाला मिळाल्या ना त्या खांद्यावर टाका सगळ्यांनी। सर्वांचं लुगड्यांचं, साड्यांचं, ब्लँकेट्सचं, चादरांचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे। मिष्टान्न भोजन, पुरणपोळीचं भोजन दरबारच्या वतीने आपणा सर्वांना या ठिकाणी आज देण्यात आलं। त्यानंतर आलेल्या सर्व गोरगरिबांचं या ठिकाणी कुंकुम तिलक करून पूजन करण्यात आलं। त्यानंतर त्यांचं माल्यार्पण करण्यात आलं आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शुभ हस्ते सर्वांना वस्त्रदान करण्यात आलं। बोला संतोषी गाडगे महाराज की, संतोषी इंद्रशेष बाबा की। दुसऱ्या दिवशी 4 फेब्रुवारी रोजी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। श्री बाबांची पालखी दिंडी नगर परिक्रमा दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजता तीर्थ महाप्रसाद दर्शन सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे। या महोत्सवाचे प्रत्येक क्षण धार्मिक आणि सामाजिक कार्याकरिता महत्त्वपूर्ण आहे।